नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे। राज्य शासनाने मागे घोषणा केली होती की लवकरच घरकुल अनुदानात 50,000 रुपयांची वाढ केली जाईल। तर मित्रांनो, ग्राम विकास विभागातर्फे काल जीआर निर्गमित करून घरकुल अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिली आहे। अर्थात घरकुल अनुदानात 50,000 रुपये वाढ करण्यात आली आहे। तेव्हा आता कोणकोणत्या घरकुल लाभार्थ्यांना हे 50,000 वाढीव अनुदान मिळणार आहे, तसेच कोणकोणत्या घरकुल योजनेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण या जीआरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार नाही हे सुद्धा या जीआरमध्ये सांगण्यात आलं आहे। तर ती पण माहिती आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत ग्राम विकास विभागाने दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच काल निर्गमित केलेला हा जीआर आहे। तर या जीआरमध्ये शासन निर्णय काय घेण्यात आला आहे पहा। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच रुपये 50,000 रकमेमधून 35,000 रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी, तर 15,000 रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून त्या लाभार्थ्याला छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त हे अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील। तसेच जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान देय असणार नाही। तसेच खाली 2 नंबरचा मुद्दा पहा। राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचेकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व हे पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते 2028-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी। तर अशा प्रकारे मित्रांनो, सन 2024-25 ते सन 2028-29 पर्यंत ज्या लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत कोणत्याही घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आहे किंवा पुढे मिळणार आहेत, या सर्व लाभार्थ्यांना हे 50,000 अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे। तसेच या 50,000 अनुदानामधून 35,000 रुपये हे घरकुल बांधकामासाठी, तर 15,000 रुपये हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून त्या लाभार्थ्याला घराच्या छतावर 1 किलोवॅटपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणेसाठी दिले जाणार आहेत। आणि मित्रांनो, जे लाभार्थी सौर काच लावणार नाहीत त्यांना हे 50,000 रुपये अनुदान मिळणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलं आहे। आता मित्रांनो, कोणकोणत्या घरकुल योजनेमध्ये हे 50,000 रुपये अनुदान वाढवण्यात आले आहेत ते पाहूया। तर या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव मुक्त वसाहत योजना आणि इतर मागास प्रवर्गासाठी राबवली जाणारी मोदी आवास योजना, या सर्व घरकुल योजनेंमध्येही 50,000 रुपये वाढ करण्यात आली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, घरकुल अनुदानात वाढ करण्यासंदर्भातील आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। घरकुल योजनेबाबत तुमचे इतर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।